ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडलेली आहे। शिरूरच्या यावेळेस तहसील कार्यालयामध्ये मोडी लिपीमध्ये ही नोंद आढळून आली आहे। मोडी लिपी संशोधन करणारे पथकामध्ये शिरूरच्या दौऱ्यावर हे पथक होतं आणि त्या दरम्यान त्यांना मनोज जरांगे पाटील यांचे वडील कुणबी असल्याचा पुरावा आढळून आलाय। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय आणि यावेळेस त्यांचे वडील देखील शिरूर तहसील कार्यालयामध्ये हजर होते। नोंद मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून आता देण्यात आलेली आहे। पडली आहे जरांगे पाटलांच्या सोबतच पूर्ण मातुरे गावाच्या नोंदी आपल्याला इथे सापडल्या। कुणबी असा उल्लेख आहे। पाटील सरांच्या याने ते स्कॅनला गेलंय आणि लवकरात लवकर त्याचं लिप्यांतर करून अपलोड करणार। तर आपण बघतोय यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, मराठ्यांना कुणबींमधून ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचीच आता कुणबी नोंद आढळलेली आहे। आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। विष्णू, आपण बघतोय मनोज जरांगेंचीच कुणबी नोंद सापडलेली आहे। याआधी कुणबी नोंद सापडत नव्हती म्हणून त्यांच्यावर टीका देखील झाली होती आणि आता मात्र ही नोंद सापडलेली आहे। या जे तहसील कार्यालय आहे त्या तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि त्यांच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे? खरं तर शिरूरचं हे तहसील कार्यालय आहे। मातुरी गावचे जे रहिवासी आहे, बीड जिल्ह्यातले मूळ गावचे हे जरांगे पाटील आहेत। खरं तर ओबीसी मधूनच जे आहे ते मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी त्यांचा हे सगळा आटापिटा आहे आणि त्यानुसार त्यांची लढाई आहे। मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर देखील अनेक प्रकारची टीका होत होती, मात्र आता त्यांच्याच जो आहे तो पुरावा सापडलेला आहे। शिरूरचं तहसील कार्यालय आहे बीड जिल्ह्यातलं आणि त्या ठिकाणी मोडी लिपीचे तज्ज्ञ आज आलेले होते। त्यांचे वडील म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचे वडील देखील आज त्या ठिकाणी सोबत होते आणि त्यांना हा पुरावा मिळाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मोडी लिपीत असल्यामुळे स्पष्टता आणखीन आलेली नाही, मात्र आता अधिकाऱ्यांकडूनच यावर पुष्टी मिळालेली आहे, त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं देखील आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील देखील आता ओबीसी प्रमाणपत्र मिळणार हे निश्चित झालेलं आहे। कुणबी नोंद आता त्यांची मिळाल्यामुळे आता हा मार्ग विष्णू, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जरांगे पाटलांच्या कुटुंबामध्ये नेमकी कोणाची ही नोंद असल्याचं कळत आहे? कुटुंबामध्ये नेमकी कोणाची नोंद आढळली आहे? वडील, आजोबा, पणजोबा, नेमकं या संदर्भात काही माहिती? आजोबांची नोंद असल्याचं किंवा पणजोबाची अशा पद्धतीची नोंद असल्याचं प्राथमिक माहिती समोर येत आहे। मात्र ते सगळी मोडी लिपीत असल्यामुळं जे मातुरी गावातले काही लोक आहेत मराठा समाजाचे, ज्यांची कुणबी नोंद आढळलेली आहे त्यामध्येच आता जरांगे पाटील यांची सुद्धा नोंद आढळल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता जरांगे पाटील यांचा कुणबी दाखला मिळण्याचा जो आहे तो मार्ग मोकळा झालेला आहे। हे सगळं प्रकरण घडत असताना आता काय नोंद आहे, कशी नोंद आहे तपासूनच अधिकारी देखील जाहीर करतील। मात्र प्राथमिक दृष्ट्या जे मोडी लिपीचे तज्ज्ञ आले होते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कुणबी नोंद जो दाखला, कुणबींची जी नोंद आहे मनोज जरांगे पाटील यांच्या जे आजोबा असतील किंवा पणजोबा असतील यांच्या नावानं स्पष्टपणे उल्लेख असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। विष्णू, ही नोंद तर आढळलेली आहे, पण आता त्यांना प्रमाणपत्र कधीपर्यंत मिळेल? किती दिवसांचा अवधी लागतो हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी? आता खरं तर मनोज जरांगे पाटील हे सांगत होते ज्यावेळेस आम्हाला या नोंदी मिळत आहेत तर पटापट हे दिलं पाहिजे, सरकारची ती जबाबदारी आहे। तर आता हे किती दिवसात मिळतंय हेही पाहणं गरजेचं होतं, कारण जरांगे पाटील ज्या सभेत जात होते त्यावेळेस ते स्पष्टपणे सांगत होते की एवढ्या दिवसात नोंद मिळाल्यापासून एवढ्या लोकांना मिळालंय। आता प्रत्यक्षात जरांगे पाटलांचीच नोंद आता आढळून आली नाही, त्यामुळे आता लवकरात लवकर सरकार देखील प्रमाणपत्र देईल अशीच अपेक्षा जरांगे पाटील करतील। आता जरांगे पाटील आमच्या सोबत आहेत, थोड्या वेळात त्यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेऊया। बिलकुल, धन्यवाद विष्णू आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या यासाठी म्हणून लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे यांचीच आता कुणबी नोंद आढळलेली आहे आणि कुणबी नोंद आढळल्यामुळे आता मनोज जरांगेंना देखील यावेळेस प्रमाणपत्र मिळू शकतं आणि त्या संदर्भातली नोंद आढळल्याचं तहसीलच्या अधिकाऱ्यांनी देखील सांगितलेलं आहे।